बॉस मराठी सीझन 5 बद्दल सोशल मीडियावरती खूप जास्त चर्चा रंगते। त्यात सगळ्यात जास्त ही चर्चा रंगते की नक्की यावर्षी कोणते कंटेस्टंट घरामध्ये येणार आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका कन्फर्म कंटेस्टंटचं नाव सांगण्यासाठी आलो आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी पुन्हा एक छोटंसं आवाहन करेन मित्रांनो की प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट जे आहे ते चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मदतीचा हात ठरते। आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये नक्की कोणते कंटेस्टंट येणार आहे याबद्दल सोशल मीडियावरती बऱ्याच चर्चा आहेत। त्यात याआधी आपण एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की अरबाज पटेल हा बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये येणारा पहिला कन्फर्म कंटेस्टंट आहे। आता या व्हिडिओमध्ये अशा तुम्हाला दुसऱ्या कंटेस्टंटचं नाव सांगणार आहे, तो बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये कन्फर्म दिसण्याची दाट शक्यता आहे। आता तो जो कंटेस्टंट आहे तो मराठी खूप मोठा सेलिब्रिटी आहे। मराठी बऱ्याच सिरियलमध्ये त्याने काम केलेलं आहे। तो स्टार प्रवाहाच्या सिरियलमध्ये सुद्धा होता आणि त्याची पहिली सिरियल जी आहे ती जी युवावरती आली होती आणि त्या सिरियलचं नाव आहे फ्रेशर्स मधील सिद्धार्थ किरीड हा बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये येणारा दुसरा कन्फर्म कंटेस्टंट आहे, अशी अत्यंत जवळच्या सूत्राने बातमी दिलेली आहे। मित्रांनो, सिद्धार्थ किरीड याला बिग बॉसच्या मेकर्सकडून अप्रोच करण्यात आलेला आहे आणि त्याने जवळजवळ बिग बॉसच्या मेकर्सला होकार सुद्धा दिलेला आहे। फ्रेशर्स मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारा सिद्धार्थ किरीड आता बिग बॉसच्या घरात येऊन काय धमाल करतोय हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे मित्रांनो, सिद्धार्थ किरीड हा बिग बॉस मराठी सीझन 5 चा सदस्य नंबर 2 असणार आहे किंवा कन्फर्म कंटेस्टंट नंबर 2 असण्याची दाट शक्यता आहे, कारण त्याचं ऑलमोस्ट जे डील आहे ते डील फायनल झालेलं आहे। तुमचं काय म्हणणं या सगळ्या बातमीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तो तसंच भारत माता की जय।